नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे 1933 साली कथा मंदिर या नावाने प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहातली कथा मोटर ड्रायव्हर. लेखक आहेत व त्र्यम सोनाळकर. तर सादर आहे 1933 साली प्रसिद्ध झालेली कथा मोटर ड्रायव्हर. दुसरीकडे कुठे सध्या तरी सोय लावता येणार नाही, पण माझा मोटर ड्रायव्हर गेला आहे तेव्हा त्या कामावर पहा राहत असाल तर. मोटर ड्रायव्हर, माझ्या अंगाचा नुसता भडका झाला ते शब्द ऐकून. मी क्रुद्ध नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं व ताडकन म्हणालो, मी बीए. मला माहित आहे, ते शांतपणे म्हणाले. जरा शांत डोक्यानं विचार करा. नुसत्या शब्दाला बिचकून जाऊ नका. उद्या अगर परवा केव्हा तरी येऊन मला भेटा. मात्र 2 दिवसांच्या आत काय ते नक्की कळवा, तोपर्यंत मी तुमची वाट पाहीन. मी एकही शब्द न बोलता दिवाणखान्यातून बाहेर पडलो. मला तेथे थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांच्या त्या शब्दांनी मी इतका संतापलो होतो की वाटलं ज्या कंठातून हे शब्द बाहेर पडले. लाज नाही वाटली असं विचारताना? बीए झाल्यावर मोटर ड्रायव्हर. नेहमीप्रमाणे मी निराश अंतःकरणानं घरात शिरलो. आज 6 महिने माझा हा कार्यक्रमच होऊन बसला होता. ज्या दिवशी माझा बीएचा रिझल्ट लागला त्याच दिवशी बाबा वारले आणि मला पुढचा विद्याभ्यास सोडून नोकरीच्या पाठीमागे लागावं लागलं. आम्ही घरचे फारसे श्रीमंत नव्हतो, पण बाबांच्या काटकसरी स्वभावामुळं त्यांनी थोडीफार शिल्लक राखली होती. त्यावर आम्ही जवळजवळ 6 महिने काढले. नेहमी अर्जांची बेंडोळी घेऊन फिरायचं व संध्याकाळी घरी निराश होऊन यायचं, असं गेले 6 महिने चाललं होतं. आता आमच्या जवळचं भांडवल संपुष्टात यायची वेळ झाली होती आणि म्हणून मी अगदी जारीनं प्रयत्न करत होतो. पण या बेकारीच्या दिवसात नोकरी मिळावी कशी? मी एकटा असतो तर. पण माझ्या गळ्यात शकूचं एक लोढणं होतं. माझा विवाह बाबांनी गेल्या वर्षीच करून दिला होता. मी घरात शिरलो. शकूनं माझं हास्यमुखानं स्वागत केलं. नेहमी मी निराश होऊन घरी आलो की आपल्या गोड हास्यानं शकू माझं स्वागत करी व मला धीर देई. पण आज तेच गोड हास्य माझ्या अपमानित मनाला शांत करू शकलं नव्हतं. नेहमी तिची ती हास्य मुद्रा पाहून माझ्या तोंडावर माझ्या नकळत आपोआप हास्यरेषा उमटत, पण आज तसं झालं नाही. माझ्या डोक्यात बीए आणि मोटर ड्रायव्हर धांगडधिंगा घालत होते. नेहमीचा रामबाण फुकट जाताच शकूचं हास्य लोपलं, पण ती शांतपणे म्हणाली, हे काय, किती चेहरा उतरलेला दिसतोय. दुपारी चहा घेतलेला दिसत नाही. कपडे काढावे तोपर्यंत मी सुंदरसा चहा करून घेऊन येते. असं म्हणून ती आतल्या खोलीत गेली. मी कोट काढून खुंटीवर ठेवला व विषण्ण अंतःकरणानं आरामखुर्चीत अंग टाकलं. संतापाची जागा आता दारुण निराशेनं भरून काढली होती. शून्य मनानं आड्याकडे पाहत मी पडलो होतो. शकूनं चहाचा कप आणून माझ्या हातात दिला. त्यावेळी मला चहाची गरज होती किंवा नव्हती याची जाणीवही नसता मी निमूटपणे तो चहा घशाखाली लोटला. जवळच शकू माझ्याकडे निश्चल दृष्टीनं पाहत उभी होती. बराच वेळ आम्ही दोघेही स्तब्ध होतो. शेवटी शकू म्हणाली, आज असं झालंय तरी काय? किती चेहरा उतरून गेलाय? शकू, बस अशी. तुला न सांगून कसं चालेल? दुर्दैवानं तुझा माझ्याशी जन्माचा संबंध जडलेला आहे. तुला न सांगून काय करू? आजपर्यंत मी नुसत्या निराशेचा अनुभव घेत होतो, आज त्यात अपमानाची भर पडली. शकूची मुद्रा दुःखी झाली. तिनं आपली मान खाली घातली. अर्थात मी तिच्याकडून उत्तराची अपेक्षा करत नव्हतो. मी जरा वेळानं म्हणालो, बीए होऊन मोटर ड्रायव्हर. मी माझं मस्तक दोन्ही हातानं दाबून धरलं. शकू, शकू, आज तुझा मोह नसता तर मी आत्महत्या. शकूनं आपला कोमल हात माझ्या तोंडावर ठेवला व गडबडीनं म्हणाली, काय हे? पुरुषांनी संकटाला भ्यायचं तर स्त्रियांनी काय करावं? आत्महत्येचा विचार? छे, शोभत नाही हे पुरुषीपणाला. हे पहा, माझं ऐकावं. आता अगदी स्वस्थ पडायचं. मी तोपर्यंत चुलीला लागते. जेवण वगैरे झाली की स्वस्थपणे बोलू.
शकू माझ्याकडे प्रेमळपणे पाहत मला उत्तर देण्याची ही सवड न देता घरात निघून गेली. स्वस्थता. आता या अपमानानंतर स्वस्थता. अशक्य. बीए आणि मोटर ड्रायव्हर. काय हा अपमान! बेकाराची अगर इतरांच्या दयेवर जगणाऱ्याची बायको म्हणून घेण्यापेक्षा मिळवत्या मोटर ड्रायव्हरची बायको म्हणून घेण्यात मला आनंद वाटेल. शकू, बोलणं सोपं आहे. ध्येयाची गोंडस वाक्य बडबडणं फुकाचं असतं. पण वेळ आली की ते वाऱ्यावरचं बडबडणं वाऱ्यावरच जातं. पण शकू, शेजार-पाजारच्या बायका जेव्हा मोटार ड्रायव्हरची बायको म्हणून हिणवतील, त्यावेळी हे तुझं गोंडस वाक्य राहील बाजूला आणि डोळ्यातून गंगा यमुना येतील. खरंच सांगते, मला काही वाटायचं नाही. पण शकू, मला ती कल्पनाच सहन होत नाही. बी.ए. होऊन मोटर ड्रायव्हर. धंद्याला का कुठे कमीपणा चिकटलेला असतो? धंदा म्हटला की तो मूलतः वाईट नसतो. तो ज्यांच्या हातात जातो ते त्याला तसलं वाईट स्वरूप देतात. मला तर वाटतं की अशिक्षितापेक्षा सुशिक्षितांनीच मोटर ड्रायव्हर्स बनवून त्या धंद्याला आलेलं किळसवाणं रूप घालवलं पाहिजे. ती श्रीमंतांची कामं आहेत. श्रीमंतांनी कोंड्याची भाकरी खाल्ली तर ती त्यांची लहर ठरेल. दरिद्र्यांनी खाल्ली की दुसरं काही खायला मिळत नाही म्हणून खातो, असंच जग म्हणेल. जग काय म्हणेल यावर का स्वतःच्या कर्तबगारीचा रस्ता आखायचा? परदेशात म्हणे मोठमोठ्या कारखानदारांची मुलं आपल्याच कारखान्यातून इतर मजुरांबरोबर कामे करीतात. तुझ्या डोक्यात व्याख्यानाचं भूत संचारलेलं दिसतंय. हे पहा, असली लेक्चरं मी खूपच वाचली आहेत, ऐकली आहेत. वाचताना आणि ऐकताना मला ती गोड वाटली. पण आज प्रत्यक्ष वेळ येताच शकू, गेल्या वर्षीच्या माझ्या आजारानंतर मी मावशीकडे गेलो आणि त्यावेळी तिच्या कारवर हौसेनं मोटर ड्रायव्हिंग शिकलो. मावशीची मोटर मी किती अभिमानानं नागपुरातून फिरवत असे. पण उद्या तशीच नानासाहेबांची मोटर, त्यांचा मोटर ड्रायव्हर म्हणून, कल्पनाच असह्य होते. हौसेच्या कलेवर पोट जाळण्याची कल्पना मला कशीशीच वाटते. पण दुर्दैवानं ती वेळ आणलीये. मी अतिशय व्यथित झालोय. हे ऐकून शकू म्हणाली, जाऊ द्या, उद्या पाहता येईल काय करायचं ते. आज रात्री दोघंही विचार करून ठरवू काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी भवती न भवती होऊन मी शेवटी नानासाहेबांच्या बंगल्यावर दाखल झालो. परत त्याच ठिकाणी मी खाली मान घालून उभा होतो. नानासाहेब आत आले. बसा त्या खुर्चीवर. बसा. असा संकोच नका धरू. मग काय विचार झाला तुमचा? मी आपल्या मोटरवर राहायला तयार आहे. मी खालच्या मानेनं उत्तर दिलं. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही खरोखर शहाणपणा केलाय. कारकुनीच्या चकारीतून इतरांच्या मागे जाण्यापेक्षा कुठेतरी इतर धंद्याकडे पाहण्याची आपली दृष्टीच गेलीये. शिक्षण घ्यायचं ते कारकुनीसाठी, हाच शिक्षणाचा हेतू बनलाय. मला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो. यावरून हलक्या दिसणाऱ्या धंद्यातूनही तुम्हाला तुमची उन्नती करून घेता येईल. पण तुम्ही नेकीनं आणि धीरानं वागलं पाहिजे. चला, आपली गाडी मी दाखवतो तुम्हाला. मी नानासाहेबांच्या मागून चालू लागलो. नानासाहेबांच्या वर्तणुकीचं मला आश्चर्य वाटत होतं. त्यांच्या मोटरवर मी ड्रायव्हर होण्याचं कबूल केलं तरी ते माझ्याशी सन्मानानं वागत होते. आम्ही गॅरेजमध्ये आलो. अतिशय सुंदर कार होती ती. एक 20-21 वर्षाचा मुलगा ती स्वच्छ पुसत होता. नारायण, हे पाहिलंस का तुझे नवे मालक? नानासाहेब माझ्याकडे अंगुली निर्देश करत म्हणाले. हे सांगतील तसं करत जा. तुझ्याबद्दल माझ्याकडे तक्रार येता कामा नये. नंतर माझ्याकडे पाहत ते हसत म्हणाले, नेता का आम्हाला थोडंसं ड्राईव्हला? महिन्याच्या शेवटी नानासाहेबांनी माझ्या हातावर काही नोटा ठेवीत म्हटलं, हे घ्या, 100 आहेत. मी आश्चर्यचकित झालो. माझी कल्पना होती की 50, अगदी फार झालं तर 75 देतील. आता घरी? आज फार वेळ झाला तुम्हाला जायला. घरी मंडळी काळजीत असतील. नानासाहेबांच्या बद्दल मला त्यावेळी काय वाटलं ते सांगता येत नाही. मी त्यांच्याकडे कृतज्ञतापूर्वक पाहून परत फिरलो, कारण माझ्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले होते. मी झपाट्यानं घराकडे निघालो. शकूच्या पुढं केव्हा एकदा उभा राहीन असं मला झालं होतं आणि त्या उत्साहामुळे मला असं वाटलं
की आज मी कितीतरी हळू चाललोय, घर देखील येत नाही. दारात शकू उभी होती. तिनं हास्यमुखानं माझं स्वागत केलं. मी घरात शिरताच तिच्यापुढे नोटा धरत म्हणालो, उपदेशाचं पहिलं फळ मी तुझ्या चरणी अर्पण करीतो. त्याचं तू वाटेल ते कर. असं का? मग ते मी आपल्यालाच बक्षीस देते. शकू हसत म्हणाली. शकू मला पुढे बोलवेना. मी तिचा हात माझ्या हातात घट्ट धरून ठेवला व तिच्याकडे पाहत राहिलो. ती गोड हसत होती. माझ्या भोवती असलेल्या ह्या दोन देवमाणसांना पाहून स्वर्गातील देवांना देखील हेवा वाटला असावा. 4 वर्षात माझी स्थिती कितीतरी बदलली होती. मी 5-7 सुशिक्षित तरुणांना मोटर ड्रायव्हर बनवलं होतं. ते निरनिराळ्या ठिकाणी नोकरीस होते. एक दिवस नानासाहेब मला म्हणाले, हे पहा, मी एक योजना तयार केली आहे. 20-25 हजार मोटारच्या धंद्यात घालायचा माझा विचार आहे. 5-6 मोटारी खरेदी करून एक मोटर ड्रायव्हिंग शिकण्यासाठी वर्ग काढावा व फक्त सुशिक्षित वर्गातील तरुणांना तिथे मोटर ड्रायव्हिंगचं शिक्षण द्यावं व त्याच्या जोडीला काही मोटर्स भाड्याने ठेवाव्या, ही साधारण रूपरेषा. त्याचे सर्व कागदपत्र मी तुम्हाला दुपारी दाखवीन. पैसे मी घालतो धंद्यात, तुम्ही सर्व व्यवस्था पाहायची आणि माझे भागीदार म्हणून राहायचं. आहे कबूल? अर्थात मी कबूल केलं. अजूनही मी मोटर ड्रायव्हर आहे, पण माझ्या हाताखाली 15 मोटारी असून तितकेच ड्रायव्हर्स आहेत. आमच्या शाळेत कित्येक सुशिक्षित तरुण शिक्षण घेत आहेत व भाड्याच्या गाडीवर असणाऱ्या ड्रायव्हर्समध्ये एकही मॅट्रिक न झालेला असा नाही. एक तर माझ्यासारखा BA आहे. धंदा म्हटला की तो मूलतः वाईट नसतो. तो ज्यांच्या हातात जातो ते त्याला तसलं वाईट स्वरूप देतात. हा गुरुमंत्र देणारी माझी भाग्यदेवता शकू आता मोटर ड्रायव्हरची बायको म्हणून ओळखली जात नसून मोटार मालकाची बायको म्हणून ओळखली जाते. मी मात्र स्वतःला अजून मोटार ड्रायव्हर म्हणून म्हणवून घेण्यात भूषण मानतो.